महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. भावडमध्ये तिसऱ्यांदा मूर्तीभंजन, आरोपी सापडत नसल्यानं ग्रामस्थांचा रास्ता रोको, प्रशासनाविरोधात संताप. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील ग्राम भावड येथे श्रद्धा, शांतता आणि सामाजिक सलोख्याला धक्का देणारी गंभीर घटना समोर आली आहे. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी रात्री अज्ञात व्यक्तीनं भगवान शंकराची मूर्ती तोडून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे ही घटना तिसऱ्यांदा घडत असतानाही पोलीस प्रशासनाला अद्याप आरोपीचा शोध घेण्यात अपयश आले. मूर्तीभंजनाच्या घटनांची मालिका सुरू असतानाही दोषींवर ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे गावातील धार्मिक भावना दुखावल्या जात असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी भावड येथील संपूर्ण ग्रामस्थांनी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आरोपी सापडेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिलाय. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जर लवकरात लवकर आरोपी सापडला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि संपूर्ण पवनी तालुक्यात त्याचे पडसाद उमटू शकतात, असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. परंतु काल रात्री कोणत्या एका समाजकंटकानं ही मूर्तीची विटंबना केली. मला सकाळीच फोन आले भावडवासियांचे आणि मी अचंबित झालो की 17 वर्ष आम्ही या मूर्तीला ज्या पद्धतीनं आम्ही हाताळतोय, या इथं विविध ठिकाणी कार्यक्रम सुद्धा आयोजित करतोय. एवढंच नाही तर इथं अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय आणि हा आमच्या हिंदू धर्मावर नेहमीच अशा प्रकारचे संकट जर येत असतील आणि आर्मी मोकाट जर राहत असतील तर आम्ही नेमकं करायचं काय. आणि माझी तुम्हाला प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती आहे, शासनाला विनंती आहे की आता 17 वर्षानंतर पुन्हा त्यांनी मूर्तीची विटंबना झाली आहे आणि वारंवार जर होत असतील तर आम्ही हिंदू आहोत, आम्ही शंड नाही. आम्ही नक्कीच या ज्या आरोपीला शिक्षा होईपर्यंत आम्ही इथं रास्ता रोको आंदोलन करू. एवढंच नाही तर संपूर्ण जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचं आव्हान आम्ही करतोय. आणि या भावडचे संपूर्ण रस्ते आम्ही बंद केलेले आहेत. आणि भावडवाशांचा हा जो राग आहे, हा मनातून राग आहे, हा म्हणजे काही जमवलेली गर्दी नाही, ही श्रद्धेपोटी जमा झालेली गर्दी आहे. आम्हा सर्व हिंदूचं स्थान असलेल्या भोले शंकराच्या मंदिराची विटंबना होणे, मूर्तीची विटंबना होणे, हे आमच्यासाठी दुःखाची बाब आहे आणि आम्ही होऊ देणार नाही. म्हणून हर हर आपल्यासोबत येथील भावड येथील महिला आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत. मी जेवला भारत मिश्रा. आमच्या भावना म्हणजे इतक्यात दुखावल्या आहेत की आम्ही दर सोमवारी आणि दरवर्षी शिवरात्रीचा इथं कार्यक्रम करतो. दर सोमवारी आमच्या इथलं भावडमधले सगळे भक्त लोक येतात आणि इथं पूजा करतात. आता आमचे मन दुखावले, आम्हाला अक्षरशः इथं रडू येत आहे. तुम्ही असे का करतायत लोक? त्या लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे. जोपर्यंत त्यांना शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत आमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. का बरं असे लोक करतात? आमचा देव काय त्यांना काय म्हणतो? तू उगाच तिथं नाळावर बसून आम्हाला फक्त लोकांना समाधान देत असतो. असं व्हायला नाही पाहिजे. ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. आम्ही सगळे भावडचे लोक इथं बसून आंदोलन करू, इथून उठणार नाही. शिक्षा झाल्याशिवाय उठणार नाही.